विविध संकटांनी राज्यातली शेती जमीनदोस्त होती आणि दुसरीकडे मात्र कृषी मंत्र्यांचा तोरा गगनाला भिडलाय। एक शेतकरी तक्रार घेऊन मंत्र्यांकडे आल्यावर नेमकं काय घडलं या रिपोर्टमध्ये बघूयात। मामा जरा लेवसाचं पूछ माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। नाही मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून करणार मला काय होईल? साधा माणूस आहे, गरीब जरा माणूस आहे। जरा लेवसाचं पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। हे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत। एक व्यक्ती जळालेल्या ऊसाच्या पंचनाम्याबद्दल मंत्र्यांच्या दारावर गेला होता। अनेक काळ घराबाहेर थांबला। काही काळानं मंत्र्यांचा ताफा दौऱ्यासाठी सज्ज झाला। मंत्री आणि त्यांचे सहकारी घराबाहेर पडताच व्यक्तीनं मंत्री भरणेंशी बोलण्याचा प्रयत्न केला। मामा जरा लेवसाचं पूछ माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। नाही मात्र तुझ्याशी आपला संबंधच नाही। आम्ही छोटी माणसं आहोत। तू आंदोलन केलं होतं, तू मोठ्या माणसांचं ऐकतो असं म्हणत मंत्री थेट गाडीत बसून निघून गेले। मामा जरा लेवसाचं पूछ माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। नाही मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून करणार मला काय होईल? साधा माणूस आहे, गरीब जरा माणूस आहे। जरा लेवसाचं पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। मामा तुम्ही शब्द दिला मी नाही शब्द तुम्हाला दिला। सिंचन भवनला तुमचा माझा काय शब्द झाला नाही, तुमचं सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही। तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगू शब्द। शक्यता असू शकते की संबंधित व्यक्तीनं भरणेंविरोधात आंदोलन केलं असेल किंवा भरणेंच्या प्रतिस्पर्धी पक्षातलाही असेल। मात्र मंत्रिपदाच्या शपथेनंतर भरणे राष्ट्रवादीचे मंत्री उरत नाहीत, तर ते महाराष्ट्राचे मंत्री होतात। साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। जरा लेवसाचं पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। मामा तुम्ही शब्द दिला मी नाही शब्द तुम्हाला दिला। सिंचन भवनला तुमचा माझा काय शब्द झाला नाही, तुमचं माझं काय विषय नाही। सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही। जर यापुढे ज्यांनी मतदान वा प्रचार केला त्यांचंच ऐकलं जाणार असेल तर सरकारनं तसं एकदा जाहीरच करून टाकावं। निवडणुकीवेळी सुद्धा दत्तात्रय भरणेंनी अशीच दमदाटी केली होती। माझ्याशिवाय गावाला कोणी आईबाप नाही, मी नसलो तर तुमचं काय होणार, अशी भाषा भरणेंनी वापरली होती। सध्याच्या व्हायरल व्हिडिओत मंत्री भरणे नेमकं तेच आपल्या दमदाटीचं सूत्र वापरताना दिसतायत। इथं गावात आहे, म्हणायचं ना तू कोणाला काय असं सांगतोय तुला। पुढे नीट झक मार, नीट कर, नीट काही कर बोलू नाही तुला, पण आज सांगतो तुला मी। आणि माझ्याशी गाड कर ना, कुणाला सोपं नाही गावात वाटच लावल्या कधी तुम्हाला मी सांगतो। हे काय असं जातील इलेक्शन होऊन जाईल, झक मारत 6 नंतर कोणी तुम्हाला आई बाप, तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप। झक मारत तू करणार प्रपंच दातात गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना। लागते का तुला मदत? लागते का नाही सांग? काय तू जातील झक मारत घर गंमत करून? नाही सांगतो तर ते सांग। तू नीट माहिती करू नको, सापडला तुला काय केलंय मी तुला झक मारी तू सांगतोय। तू नीट झक मारे का? झक मार तुला मामा जरा लेवसाचं पूछ माझ्याकडे नाही तुमचं काय माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे। नाही मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून करणार मला काय होईल? साधा माणूस आहे, गरीब जरा माणूस आहे। जरा लेवसाचं पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। मामा तुम्ही शब्द दिला मी नाही शब्द तुम्हाला दिला। सिंचन भवनला तुमचा माझा काय शब्द झाला नाही, तुमचं माझं काय विषय नाही। सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही। तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगू शब्द। आबा यायचं का तुम्ही? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।